प्रभूची स्तुती असो. यावेळेला आपण पुन्हा एकदा लहानशी प्रार्थना करू आणि मग वचनाकडे जाऊ. प्रियानो, थोर अनुग्रहकारी प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत या वेळेसाठी. तू आपली कृपा दया प्रभू आम्हावर दिली, भक्तीमध्ये येतपर्यंत आमच्याबरोबर राहिला. आणि प्रभू, यावेळेला विशेष करून तुझं वचन जे आमचे आध्यात्मिक प्रभू परमेश्वर भाकर आहे, आध्यात्मिक प्रभू खरोखर तलवार जी आहे ती देखील प्रभू आम्ही घेत असताना सहाय्य कर की तुझ्या पवित्र आत्मेचं कार्य प्रभू आमच्या हृदयामध्ये बोलत असताना माझ्या मुखाला आणि प्रत्येकाच्या प्रभू अंतःकरणामध्ये प्रभू तू स्पर्श कर. मनुष्याचं नाही तर प्रभू तुझ्या आत्मेचं शहाणपण आम्हा सगळ्यांना मिळू दे. इथून पुढचा वेळ काळ प्रभू उपस्थित असलेल्या सर्व तुझ्या प्रियजनांना हातात देत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागत आहोत म्हणून तो एक बापा, आमेन. देवाची स्तुती असो. प्रियानो, काही वर्ष पूर्वी एक अशी घटना घडली की मला वाटतं हे काढून टाकावं ना. झावळ्याचा रविवार झाला आणि त्या चर्चमध्ये आपल्याकडे जशा झावळ्या लावल्या होत्या तसे तिथं प्रत्येकाच्या हातामध्ये झावळी त्यांना मिळाली आणि झावळ्या घेऊन ते बिचारे सगळे घरी गेले. तर मोठं कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये एक लहान मुलगा होता. त्याला घशाचं इन्फेक्शन झाल्यामुळे बिचारा घरीच राहिला. त्याला माहीत नव्हतं काय आहे हे झावळ्या. आणि मग सगळे घरी गेल्यानंतर सगळ्यांच्या हातामध्ये त्या झावळ्या बघितल्यावर तो म्हणाला, हे काय आहे, तुम्ही सगळेजण काय घेऊन आला तिकडे? तर सगळे म्हणाले की अरे, हे तुला माहीत नाही का, येशू ख्रिस्ताचं स्वागत आम्ही सगळेजण असं त्या ठिकाणी करत होतो आणि त्या झावळ्या अशा धरल्या आणि या झावळ्यांखालूनच येशू ख्रिस्त गेला. तो लहान मुलगा म्हणाला, काय परिस्थिती आहे बघा, मी एक रविवार काय घरी राहिलो आणि तो चर्चमध्ये येऊन पण गेला. काही वेळेला आपल्याला असंही वाटत असतं नाही का की बाबा हा सण येऊन गेला, तो सण येऊन गेला. सण येतील आणि जातील. प्रियानो, आपल्याकडे मोजून काहीच सण आहेत, परंतु परमेश्वर मात्र तसा नाही आहे. तो सदैव आपल्याबरोबर आहे. तो आपल्याला प्रियानो सांभाळतो आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये तो येऊ पाहतो. तो नुसतं चर्चमध्येच नाही तर हृदयामध्ये देखील यायला पाहत आहे. एकदा दुसऱ्या घटनेबद्दल प्रियानो सांगत आहे की चर्चमध्ये एक मनुष्य अगदी साधे कपडे घालून प्रियानो चर्चमध्ये आला आणि ही सत्य घटना होती त्या भागामध्ये, म्हणजे पाश्चात्य देशामध्ये घडली होती. त्याची गोष्ट मी वाचली आणि त्या साध्या कपड्या वेशामधल्या त्या मनुष्याने समोर आला आणि भक्तीमध्ये प्रियानो तो सामील झाला. ज्या बेंचवर तो समोर येऊन बसला होता त्या बेंचवरती नेहमी एक वयस्कर बाई बसायची. ज्यावेळेला ती चर्चमध्ये येते आणि ती पाहते की तिच्या जागेवरती दुसराच कोण माणूस बसला आहे, त्याच्या आधी साधे कपडे होते, त्या बाईने त्याला उठवलं आणि सांगितलं की तुझी जागा एकदम मागे आहे, इथं माझी जागा आहे, मला जागा पाहिजे आहे. तो बिचारा मनुष्य अगदी काही न बोलता उठला आणि एकदम मागच्या बेंचवर जाऊन बसला. भक्ती संपूर्ण झाली. त्या मनुष्याने पण भक्ती अटेंड केली आणि भक्ती झाल्यानंतर मंडळीतला एक व्यक्ती त्या वयस्कर बाईकडे आला आणि तो म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का की तुम्ही कोणाला मागे पाठवलं? तर म्हणजे काय माहीत कोण होता तो. एकदम साध्या वेशांमध्ये आला होता, गरीब असेल कोणतरी, आणि त्याला मी मुद्दामून मागे बसायला सांगितलं. तो मनुष्य म्हणाला, तो व्यक्ती आपल्या शहरातला सगळ्यात श्रीमंत माणूस होता आणि त्याला तुम्ही मागे पाठवलं. त्या बाईचे हावभाव कसे झाले असतील, काय वाटलं असेल तिला, किती तिला अंतःकरणामध्ये वाईट वाटलं असेल, पश्चाताप झाला असेल. काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये अशा होतात, जसं त्या लहान मुलाला वाटलं की अरे, मी एक संडे काय गेलो नाही आणि माझ्याकडून ते चुकून गेलं, राहून गेलं.
या बाईंनी सुद्धा त्या श्रीमंत माणसाला मागे पाठवून दिलं आणि तिच्या अंतःकरणामध्ये नंतर परिस्थिती झाली असेल, अरे मी काय केलं हे. अशी दुःखदायक परिस्थिती प्रियांनो कदाचित आपल्या पण जीवनामध्ये आली असेल. आणि म्हणून कधी कधी आपण असा विचार करतो की नाही, आज झावळ्याचा दिवस आहे, अरे गुड फ्रायडे आहे, अरे ख्रिसमस आहे, न्यू इयर आहे, आणि आपण आज जर चर्चला नाही गेलो तर अरे मी काहीतरी चुकलो आहे किंवा चुकले आहे, असं नको व्हायला, म्हणून मला जाणं गरजेचं आहे. असं म्हणून प्रियांनो आपण कदाचित भक्तीसाठी सर्वजण सणासुदींच्या दिवशी चर्चमध्ये जात असतो. पण ज्यावेळेला प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताचं आपण शास्त्रभाग वाचतो की येशूचा यरूशलेममध्ये जयोत्सवाने प्रवेश केलेला आहे, तर त्यावेळेला सुद्धा प्रियांनो काही दुःखद घटना घडलेल्या आहेत. आणि तिथंसुद्धा आपल्याला असं वाटत आहे की अरे खरंच हे असं कसं झालं, हे असं नको होतं व्हायला. आजपर्यंत प्रियांनो आपण झावळ्याचा रविवार म्हणून वेगवेगळ्या रीतीने प्रियांनो पाहिलेलं असेल. आज त्याची दुसरी बाजू मी तुमच्यासमोर मांडणार आहे की त्या दिवशी फक्त आनंदच झाला असं नाही, तर काही गोष्टी प्रियांनो दुःखदायक, खेददायक सुद्धा झालेल्या आहेत. आणि त्या गोष्टी प्रियांनो आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे. मागील 2 वर्षापूर्वीचा मी झावळ्याचा रविवारचा संदेश मी पाहत होतो आणि यूट्यूबवर पण ते आहेत. आणि म्हणून मी माझे संदेश परत एकदा पाहत होतो. पण त्याच्यामध्ये दरवेळेला वाटत होतं की नाही, हा एक मुद्दा राहिला, अरे तो एक मुद्दा राहिला. आणि त्या 2 वर्षाचे संदेश पाहत असताना मला सारखं वाटायचं, अरे मी हे का सांगितलं नाही इथं, अरे हे राहून गेलं. मलासुद्धा ते संदेश परत ऐकल्यानंतर असं वाटलं, अरे हा मुद्दा इथं एक सांगायला पाहिलं होतं, एक उदाहरण इथं सांगायला पाहिजे होतं, पण ते राहून गेलं. आणि मग थोडंसं अंतःकरणामध्ये चुटपुट लागल्यासारखं होतं, अरे आता परत आपल्याला सांगण्यासाठी तोच शास्त्रभाग घ्यावा लागेल. पण आज प्रियांनो ज्यावेळेला आपण लूक शुभवर्तमान काढलेलं आहे त्याचा 19वा अध्याय आणि प्रियांनो 28 वचनापासून आपल्याला वाचायला मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने मोठ्या आनंदाने, तो सुद्धा प्रियांनो आनंदी आहे, उत्साहाचं वातावरण आहे. वलांडण सणाची सगळीकडे प्रियांनो तयारी चालू आहे. वलांडण सण कधी आहे? कधी आहे वलांडण सण? हॅलो ख्रिस्ती बंधू भगिनींनो, बोला ना मोठ्याने. कधी आहे वलांडण सण? शुक्रवारी, गुरुवारी आहे. आणि येशू ख्रिस्ताला कधी मारलं? गुरुवार म्हणजे वलांडण सणाच्या दिवशी नाही मारलं. कधी मारलं? विचार करा. येशू ख्रिस्ताला शुक्रवारी मारलं, बरोबर आहे, पण मी म्हणतोय त्याला वलांडण सणाच्या दिवशी मारलं. बरोबर आहे का? त्याला वलांडण सणाच्या दिवशी मारलं कारण यहुदी लोकांच्या रीतिरिवाजाप्रमाणे वलांडण सण कधी सुरू होतो? वलांडण सण आदल्या दिवशी प्रियांनो गुरुवारीच. म्हणजे काय, संध्याकाळी त्यांचा दिवस उगवतो कधी? 6:30 वाजता. आपल्याकडे रात्री 12 वाजता दिवस उगवतो, आहे का नाही? आपण 12च्या नंतर आपलीकडे तारीख बदलते. 12च्या नंतर आपण म्हणतो एक नवीन दिवसाची सुरुवात झाली. पण यहुदी रीतीप्रमाणे वलांडण सण किंवा जो आहे तो जरी गुरुवार होता, परंतु संध्याकाळी 6:30 वाजता जो सुरू झाला तो दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत, म्हणजेच तो शुक्रवार आला होता. आणि शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी 6:30 वाजेपर्यंत येशू ख्रिस्ताचं प्रेत वधस्तंभावर ठेवायचं नव्हतं, कारण परत 6:30 नंतर तिथे शब्बात दिवसाची सुरुवात होणार होती, म्हणून त्याचं प्रेत लवकर काढण्यात आलं. 6:30ला सुरू होतं. आणि म्हणून काही अशा गोष्टी आहेत की आजसुद्धा पवित्र शास्त्रामध्ये प्रियांनो आपण पाहणार आहोत की काय काय घडलं त्या दिवशी. 1-2-3 गोष्टी प्रियांनो आपण पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्याला असं दिसून येईल की ह्या आनंद उत्सव आहे, येशू ख्रिस्ताला सुद्धा आनंद आहे. त्याच्याकडे 2 आनंदाची कारणं होती. एक तर वलांडण सण सगळे लोक साजरा करण्यासाठी यरूशलेममध्ये आले होते.
सर्वत्र जे लोक पांगलेले होते जगामध्ये, यहुदी लोक, ते सर्व यहुदी लोक यरूशलेममध्ये आले होते. गजबज चालली होती. जसं नाताळाच्या सणामध्ये आपल्याकडे प्रियानो होत असतं. आपण काय फक्त 24 आणि 25लाच तो साजरा करतो असं नाही, परंतु डिसेंबर महिन्यापासूनच सुरुवात होते. पाश्चात्य देशामध्ये प्रियानो अगदी ऑक्टोबर सप्टेंबरपासूनच सुरुवात होते. तशी ही सगळी गडबड लगबग चालू होती आणि येशू ख्रिस्ताला तो एक आनंद होता की होय, वलांडण सण आता येणार आहे. पण त्याच्याकडे दुसरा एक आनंद होता, आणि तो आनंद म्हणजे काय, तो त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी आता अवघे काही दिवसच फक्त राहिलेले आहेत. एवढे दिवस तो आत्तापर्यंत चमत्कार करत होता. लोकांना प्रियानो चमत्कार करून त्यांना दरवेळेला ताकीद देत होता की हे सांगू नका बरं का, कुठं बोलू नका. आणि काही वेळेला प्रियानो बायबल स्टडीमध्ये देखील प्रश्न येतो की येशू ख्रिस्त का असं करत होता. तो चमत्कार करत होता, तो काहीतरी वेगळं त्या ठिकाणी सांगत होता, पण मुद्दामून तो सांगायचं की हे सांगू नका बरं का, कुणाला कळू नका. त्याचं कारण हे होतं की येशू ख्रिस्ताला फक्त 3.5 वर्षाचा काळ मिळाला होता की त्याला देवबापाच्या गोष्टी सांगायच्या होत्या. त्या 3.5 वर्षाच्या काळामध्ये वेगवेगळ्या रीतीने प्रियानो तो चमत्कार करत होता. आणि हे जर त्या बाकीच्या लोकांना जर समजलं असतं की हा ख्रिस्त आहे, कारण हा जो चमत्कार करतोय हे तो फक्त ख्रिस्तच करू शकतो, तर यहुदी लोकांनी कदाचित त्याला लवकर धरलं असतं. कारण येशू ख्रिस्ताला ज्या कारणासाठी पकडण्यात आलेलं होतं की तो देवाचा पुत्र म्हणतो स्वतःला, हीच गोष्ट तो लवकर प्रियानो सगळेजण म्हणाले असते की ह्याला धरा, कारण हा देवाचा पुत्र म्हणतो स्वतःला. आणि जे उपदेश किंवा जे कार्य त्याला करायचं होतं ते फार लवकर संपलं असतं. आणि म्हणून दरवेळेला प्रियानो तो सांगायचा की हे कुणाला सांगू नका. पण आता कसं तरी प्रियानो खरं तर बघितलं तर त्याने वेगवेगळ्या रीतीने उपदेश केले, वेगवेगळ्या रीतीने चमत्कार केले, दाखले सांगितले. योहान म्हणत आहे की त्यांनी एवढ्या गोष्टी केल्या की त्या सगळ्यांचं वर्णन करायला जर आपण बसलो तर जगातली त्यावेळेची पुस्तकंसुद्धा कमी पडली असती. आणि हा जो वृत्तांत प्रियानो आपण वाचत आहोत 4 शुभवर्तनामध्ये, तो जवळपास फक्त 1 आठवड्याचाच आहे. आणि म्हणून आता प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती जायचंय, तो एक आनंद होता की ज्या कार्यासाठी तो भूतलावर आला होता आत्तापर्यंत तो खरोखर व्यवस्थित सर्व काही देवाच्या इच्छेप्रमाणे झालेला आहे. आणि आता वधस्तंभावर जायचं म्हणजे काय, सर्व मानव जातीसाठी स्वतःचा प्राण त्याला द्यायचा आहे. मानव जातीला परत एकदा हा मध्यस्थी म्हणून प्रियानो परमेश्वराबरोबर त्यांचा समेट करून आणणार होता. आणि म्हणून त्याला तो मोठा एक आनंद होता की यरूशलेममध्ये प्रवेश करत असताना तो सुद्धा प्रियानो खूप नक्कीच हर्षित झालेला होता. पण यामध्ये प्रियानो आपण जर बघितलं लूक कृत शुभवर्तमान त्याचा 19 अध्याय आणि 39 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे, तेव्हा लोक समुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, काय म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना काय करा, दटवा. येशू ख्रिस्ताला आनंद आहे, लोकांमध्ये आनंद आहे, लोक त्या ठिकाणी त्याच्या नावाचा गजर करत आहे, स्तुतिस्तवन करत आहे. आणि आपण प्रियानो 38 वचनामध्ये पाहतोय की लोकांनी 37 वचनापासून जर वाचलं तर तो म्हणत आहे, तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवरती पोहोचता सर्व शिष्य समुदाय जी महकृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत म्हणाले, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो, स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव असो. ते नुसतं उगीचच कोणाच्या तरी सांगण्यावरून ते प्रियानो बोलत नव्हते. जसं आजच्या काळामध्ये भाडोत्री काही लोक मिळतात, एखादा राजकीय पुढाऱ्याचं काहीतरी गुणगान करायचं, ढोल ताशा वाजवायचा. आणि त्यांना जर विचारलं, काही लोक असतात की ते पैसे घेऊन झेंडे हलवत असतात, मोर्चामध्ये सामील झालेले असतात. आणि बऱ्याच वेळेला टी व्हीवरती आणि प्रियानो सोशल मीडियावरती आपल्याला पाहायला मिळालं असेल की त्या लोकांना पत्रकार विचारतात की कोणाच्या बाजूने तुम्ही एवढं ढोल ताशा वाजवत आहात, कोणासाठी तुम्ही बोलत आहात. त्यांना नाव माहीत नसतं,
ते कुठल्या तरी माणसाचं नाव घेतात किंवा शांत बसतात आणि नंतर म्हणतात मालूम नाही हमको तो पैसा मिला इसलिए हम लोग आए इधर. काहीच माहीत नसतं त्यांना. पण इथं तसं झालेलं नाही आहे प्रियांनो. लोक समुदाय गर्दी करून त्याच्या मागे चाललेले आहेत. वलांडण सणासाठी लोक यरुशलेममध्ये आलेले आहेत. वेगवेगळ्या प्रियांनो भागातून ते आलेले आहेत. नुसते यरुशलेममध्ये राहणारे लोक किंवा इस्रायलमधले लोक नव्हते. इस्रायलाबाहेर देखील प्रियांनो जे यहुदी लोक व्यवसायासाठी किंवा इतर गोष्टींसाठी सर्वत्र पांगले होते रोमन राज्यामध्ये, ते सुद्धा आता आलेले आहेत. आणि इथं 37 वचनामध्ये म्हणून तो म्हणत आहे की तो जैतुनाच्या डोंगराच्या उतरणीवर पोहोचताच सर्व शिष्य समुदाय जी महकृत्य त्यांनी पाहिली होती, त्यांनी पाहिलं काय काय महकृत्य यांनी केलं, त्यांनी पाहिलं यांनी काय काय केलेलं आहे. काही लोक म्हणतात हा त्यांनी जेवण घातलं होतं ना 4000 लोकांना 5000 लोकांना, मग हे आमिषच दिलं ना. ते आमिष नव्हतं प्रियानो, कळवळापोटी त्याने ते केलं होतं. लोकांकडे बघून त्याला कळवळा देखील आला होता. लोक 4-4 दिवस तिथं बसून त्याचे उपदेश ऐकत होते. त्याने आमिष दिलं नव्हतं. लोक शांत बसून ऐकत होते आणि त्यांनी ऐकलं ते 4-4 दिवस. आणि मग परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना जेवण घातलेलं आहे. त्याने आधी जेवण घातलं आणि मग 4-4 दिवस ते बसले, असं नाही झालेलं. शास्त्रभाग नीट वाचलं तर समजेल प्रियानो. काही लोक याच्यावरती आक्षेप घेतात. काही लोक जे ख्रिस्ती नाही आहेत किंवा ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताबद्दल काहीतरी तंटा वाद उत्पन्न काढायचा आहे, असे लोक याच्यामध्ये प्रियानो काहीतरी दाखवत राहतात. आणि मग तिथं म्हणून म्हटलेलं आहे की सर्व शिष्य समुदाय जी महकृत्य त्यांनी पाहिली होती त्या सर्वांमुळे आनंद करून उच्च स्वराने देवाची स्तुती करत होते. आनंद पण केला आणि उच्च स्वराने प्रियानो ते बोलत आहेत. सो जयोत्सवाने प्रवेश आहे, आनंदाचा प्रसंग आहे. खुद्द येशू ख्रिस्त जरी वधस्तंभावरती त्याला जायचं आहे, पण तो सुद्धा आनंदी आहे. कारण त्याचं मिशन कंप्लीट होणार होतं, सक्सेस होणार होतं, पूर्ण होणार होतं. काही आता अवघे दिवस राहिलेले आहेत. पण एक खेददायक गोष्ट, दुःखदायक गोष्ट काय आहे, काही लोकांना देवाचं स्तुतिस्तवन आवडलेलं नाही आहे. देवाचं स्तुतिस्तवन केलेलं त्यांना आवडत नाही. आणि तेच वचन प्रियानो आपण 39 वाचलंय. तेव्हा लोकसमुदायातील काही पुरुषांनी त्याला म्हटले, गुरुजी आपल्या शिष्यांना दटवा. त्यांना ओरडून सांगा तुम्ही हे काय चाललंय म्हणून. मी काही अभ्यासकांचं प्रियानो लेख वाचत होतो आणि त्यावेळेला असं लिहिण्यात आलं होतं, म्हणजे सांगण्यात येतं, अभ्यासक म्हणतात की फक्त यरुशलेममध्ये येशू ख्रिस्त हा प्रवेश करत होता असं नाही, तर रोमन लोकांचं जे रेकॉर्ड आहे, दस्तऐवज जे आहेत, सरकारी दस्तऐवज, आता ही गोष्टसुद्धा नवीन अभ्यासकांनी समोर आणलेली आहे. आम्ही ज्या वेळेला अभ्यास करत होतो त्यावेळेला आम्हाला नव्हतं मिळालं हे ऐकायला. तर ते म्हणतात आता त्याचा उलगडा होत चाललेला आहे की ज्या वेळेला यरुशलेममध्ये हा प्रवेश करत होता त्याच वेळेला दुसऱ्या बाजूला रोमन अधिकारी देखील त्यांच्या पांढरशुभ्र घोड्यांवरती बसून, म्हणजे पिलात म्हणा किंवा बाकीचे हेरोद आहेत, हे देखील प्रियानो त्या ठिकाणी आमंत्रित झालेले होते यरुशलेममध्ये. कारण वलांडण्याचा सण जो आहे तो साजरा करण्यासाठी यहुदी लोकांनी, मंदिरातल्या याजकांनी त्यांना आमंत्रण दिलं होतं की या तुम्ही आमच्याबरोबर उत्सव करा. आणि म्हणून ते सुद्धा एका बाजूला येत होते. ते मात्र येत असताना तिथं असं म्हटलेलं आहे की त्याचं वर्णन केलेलं आहे रोमन लोकांच्या सरकारी दस्तऐवजामध्ये की ते त्यांच्या पांढऱ्या घोड्यावरती बसून सैनिकांचा मोठा ताफा घेऊन, त्यांच्या चकचकीत तलवारी घेऊन, डोक्यावरती सुंदर मुकुट घालून मोठा जयघोष करत देखील प्रियानो त्यांचं स्वागत करण्यात येत होतं. त्याच वेळेला इकडे प्रियानो येशू ख्रिस्त गाढवीच्या पिल्लावर बसलेला आहे, तिकडे मात्र प्रियानो घोड्यावरती बसून मोठ्या थाटामाटामध्ये गर्वाने
आमच्यासारखं दुसरं कोण नाही, अशाच प्रियानो आविर्भावामध्ये रोमन लोक देखील प्रियानो प्रवेश करत आहेत. आणि इकडं प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण सृष्टीचं निर्माण करताय, मानवाचं रूप धारण करून आलेला आहे, गाढवीच्या पिल्लावरती प्रियानो बसून चाललेलं आहे, जे उलटं व्हायला पाहिजे होतं खरं तर आपल्याला वाटेल, पण इथं त्याची नम्रता प्रियानो दिसून येत आहे. तिकडे लोक प्रियानो रोमन लोकांचा मोठमोठा जय जयकार करत आहेत, पण एका बाजूला या ठिकाणी प्रियानो या लोकांना जे विशेष यहुदी लोक आहेत त्यांना मात्र प्रियानो एक आनंद आहे. एका मोठ्या आशेने ते बघत होते की हाच आमचा ख्रिस्त आहे, कारण ती महकृत्य त्यांनी पाहिली. त्यांना तो आनंद झाला की खरोखर संदेष्टांच्याद्वारे जे सांगण्यात आलं होतं तोच हा खरं तर ख्रिस्त आहे. आणि म्हणून प्रियानो ते देवाचं स्तवन करत आहेत. पण सर्व लोकांना प्रियानो ते आवडलं नाही. लोकांना ते आवडलेलं आहे, पण जे प्रियानो मोठे शिकलेले याजक लोक आहेत, ज्यांना प्रियानो त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, लोकसमुदायातील काही शास्त्री, काही परुषी त्याला म्हणाले, गुरुजी शिष्यांना दाटवा. परुषी लोक म्हणजे प्रियानो हे सुद्धा यहुदीच लोक आहेत. हे सुद्धा यहुदीच लोक आहेत. त्यांना परमेश्वराचं वचन चांगल्या रीतीने माहीत आहे, पण तरी देखील प्रियानो त्यांची अपेक्षा अशी होती की जर लोक याला ख्रिस्त म्हणतायत, लोक जर म्हणत आहेत की होय संदेष्टांनी जे सांगितलं ते याच्यामध्ये पूर्ण होत आहे, ते म्हणतात नाही, असं शक्य नाही. कारण देवाचा पुत्र जर जगामध्ये यायचा असेल तर कुठल्या तरी राजमहालात तो यायला पाहिजे. अरे हा तर सुताराच्या घरामध्ये जन्मलेला आहे, वेडे लोक आहेत हे, असं परुषी लोक प्रियानो म्हणत होते. वेडे लोक आहेत, हे कशाच्या मागे चालले त्यांना कळत नाही. याचे सगळे घराणं आम्हाला माहिती आहे, याचे भाऊ याचे बहीण आम्हाला चांगले माहिती आहे, अरे हा कसा काही ख्रिस्त झाला. आणि म्हणून काही लोक जे प्रियानो स्तुती करणारे आहेत, त्यांच्यामध्ये काही लोक असे आहेत की ते म्हणत त्यांना आवडत नाहीये प्रियानो देवाची स्तुती स्तवन करणं. आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा प्रियानो मला तुमच्यासमोर हाच मांडायचा आहे की आनंद आहे, जयोत्सवाने प्रवेश चाललेला आहे, पण त्याच्यामध्ये देखील खेददायक गोष्ट, दुःखदायक गोष्ट झालेली. देवाची स्तुती कधीही थांबू नये प्रियानो. आपल्या दुःखाच्या प्रसंगामध्ये सुद्धा आपण देवाची स्तुती करत राहणं आपल्याला प्रियानो परमेश्वर वचनामधून दरवेळेला सांगत आलेलं आहे. खेददायक परिस्थिती असते, दुःखदायक परिस्थिती असते, आपल्याला वाटत असतं की हे असं नको व्हायला होतं. सुरुवातीला जी 2 उदाहरणं मी प्रियानो सांगितली त्याच्यामध्ये फार छोटं दुःख असेल कदाचित ते. त्या मुलाला वाटलं असेल अरे एक रविवार मी काय गेलो नाही. त्या बाईला वाटलं असेल की अरे मी त्या माणसाला मागं उगाच पाठवलं. छोटं दुःख आहे ते, कालांतराने त्यांना परत एकदा ते निवळता येईल. पण काही अशा भयंकर गोष्टी होतात आपल्या जीवनामध्ये. आपले प्रियजन निघून जातात. मागील प्रियानो वर्षामध्ये आपल्या मंडळीतील जे प्रियजन एकदम निघून गेले. वेदनादायक आहे, खेददायक आहे, नको होतं असं वाटतं. पण तरी देखील प्रियानो परमेश्वराच्या या दाखल्यावरून देखील प्रियानो किंवा या गोष्टीवरून समजून येत आहे की येशू ख्रिस्तासमोर तर आता प्रियानो मृत्यू दिसत आहे. अवघे प्रियानो आता 4 दिवसावरती त्याला त्या ठिकाणी दिवस मिळालेले आहेत की तो वधस्तंभावर पडणार आहे. पण तो घाबरलेला नाही. तो बाकीच्या लोकांबरोबर आनंद करत आहे. लोक जर त्या ठिकाणी स्तुतीस्तवन करत आहे तर तो शांत बसला नसेल, तो देखील देवाचं गौरव करत असेल, तो देवाला धन्यवाद देत असेल. लोक वेगळ्या कारणासाठी धन्यवाद देत आहेत आणि येशू ख्रिस्त अजून वेगळ्या कारणासाठी नक्की धन्यवाद देत असेल. लोकांना वाटत आहे ख्रिस्त आमच्यामध्ये आला, पण ख्रिस्ताला काय वाटत आहे, अरे मी माझं कार्य पूर्ण करण्यामध्ये सक्षम झालेलो आहे. त्याला तो आनंद आहे जरी मृत्यू समोर दिसत आहे. आपले प्रियजनांचे प्रियानो मृत्यू अचानक आले, ते गेले प्रियानो. पण लक्षात घ्या, समोर मृत्यू आहे. अवघ्या काही दिवसांवर, काही तासांवर
तर त्या माणसाला त्याच्या दिशेने जाणं प्रियानो किती कठीण आहे. एक एक तास, एक एक क्षण, एक एक प्रियानो खरोखर तो दिवस मोजत असेल. पण येशू ख्रिस्ताबद्दल प्रियानो तसं नाही. म्हणजेच काय, देवाचं स्तुतीस्तवन कुठलीही परिस्थिती असो ती थांबायला नको प्रियानो. आपले कितीही खेददायक वेदनादायक गोष्टी झाल्या, देवाला धन्यवाद देणं प्रियानो कधी थांबवायचं नाही आहे, परिस्थिती काही असो. आणि म्हणून प्रियानो, ज्या वेळेला जरी प्रेतक्रिया विधी असला, त्यावेळेला घरामध्ये प्रेत ठेवलेलं आहे आपल्या प्रियजनांचं, तिथे प्रार्थना करत असताना किंवा कब्रस्तानामध्ये प्रार्थना करत असताना देवाला धन्यवाद म्हणूनच प्रियानो प्रार्थनेची सुरुवात व्हायला पाहिजे आणि होत असते. देवा, आम्ही या प्रसंगामध्ये देखील तुझी स्तुती करतो. याचा अर्थ काय होतो प्रियानो, आपण देवाला म्हणत आहोत, होय प्रभू, ही तुझी इच्छा होती, त्याचा स्वीकार आम्ही करत आहोत. आम्ही स्वीकारतो की प्रभू, ही तुझी स्तुती मान्य करून घे, ही तुझी इच्छा आहे, आम्ही सुद्धा स्वीकारतो. आपण जर प्रियानो दुःखच करत बसलो तर देवाला आपण दाखवतोय की आम्हाला आवडलं नाही देवा तू काय केलंस ते आमच्या जीवनामध्ये. हे नको होतं करायला तू. पण त्याही परिस्थितीमध्ये प्रियानो, आता हे कठीण आहे, हे कठीण आहे. मी सांगताना प्रियानो सांगत आहे, पण मी सुद्धा गेलो याच्यामधून. पण प्रियानो, हे कठीण आहे. त्यावेळेला देवाला धन्यवाद देणं सुद्धा, पण ते द्यायला पाहिजे प्रियानो. देवाची स्तुती करूया आपण, असं म्हणणं गरजेचं आहे. असं कधी होऊ नये प्रियानो की देवाने म्हणावं, अरे मी याच्या भावी जीवनासाठी किती वेगवेगळ्या योजना केलेल्या आहेत, मागील जीवनामध्ये सुद्धा मी याला किती आशीर्वाद दिलेले आहेत, पण ह्या एका गोष्टीमुळे हा व्यक्ती माझ्यावर किती नाराज झालेला आहे, हा किती दोष देत आहे. म्हणजे आपण खेद करतच बसलो प्रियानो आणि देवाची स्तुती केली नाही, तर देवाला आपण दोष देत राहतोय. ज्यावेळेला प्रियानो राजकीय क्षेत्रामध्ये निवडणुका होतात, वेगवेगळे पक्ष त्या ठिकाणी प्रियानो निवडणुका लढत असतात. त्यांचे उमेदवार त्यांनी उभे केलेले असतात, खर्च केलेला असतो, कितीतरी त्यांनी परिश्रम घेतलेले असतात. आणि कुठलं तरी एक पक्ष की ज्याला फार अपेक्षा असते की आपण यावेळेला निवडूनच येणार, तो नेमका जर हरला आणि ज्याची अपेक्षा नव्हती तो जर पक्ष निवडून आला, दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रामध्ये एक बातमी नेहमीच झळकत असते. कोणती बातमी माहिती आहे का तुम्हाला? विजयाची नाही, विजयाची तर असतेच, अमुक अमुक पक्ष एवढ्या एवढ्या मतांनी दुसऱ्या पक्षाचे मात केलं आणि हा जिंकलेला आहे. पण ज्यांचा हार झालेला आहे त्यांच्याबद्दल एक बातमी येत असते. काय माहिती आहे? काय बातमी असते? कोणी सांगेल का? कोणाला माहिती आहे? हां, पराभव. जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो. काय म्हणतात ते? जनतेने दिलेला कौल आम्ही मान्य करतो, आम्ही स्वीकारतो. कितीही तो मोठा पक्ष असू द्या, कितीही भयंकर रीतीने प्रियानो पराभव झालेला असू द्या, पण त्यांना समोर येऊन हे म्हणणं गरजेचं आहे, जनतेने आम्हाला जे काही दिलेलं आहे चिन्ह किंवा कौल दिलेला आहे आम्ही स्वीकारतो. अगदी हीच गोष्ट प्रियानो मग लक्षात घ्या, परमेश्वराबरोबर ज्या वेळेला आपण बसतो, कितीही वेदनादायक गोष्टी असल्या, देवाला म्हणणं गरजेचं आहे, देवा तुझी स्तुती असो, याही गोष्टींसाठी स्तुती असो. स्तुती थांबणं प्रियानो आपल्याकडून व्हायला नको. एकदा एका मंडळीचे पाळक बरेच वर्ष सेवा केल्यानंतर
अगदी भयंकर परिस्थितीमध्ये ते विचार करतात की मला आता इथून जायचं आहे, बस सोडायचं आहे आपल्याला, ही मंडळी सोडायची, हे शहर सोडायचं आणि जायचं निघून. आणि म्हणून ते म्हणाले की मी शेवटचं एकदा, आजची जी भक्ती आहे, आठवड्याच्या मधली भक्ती असते ती, त्यावेळेला ते म्हणे मी शेवटचं आज मी बसणार, पुढच्या रविवारी मी तर नसणार इथं, आज मी बसतो आणि देवाला धन्यवाद देतो. ते चर्चमध्ये जातात आणि देवाची प्रार्थना करायला लागतात. जसं प्रियानो प्रार्थना करायला लागतात तसं त्यांना मागील ह्या वर्षांमध्ये देवबापाने कोणकोणते आशीर्वाद दिलेत याची आठवण त्यांना देवबाप करून देतो. आणि मग त्या गोष्टींची आठवण करून ते प्रियानो पाळकसाहेब जे आहेत गुडघ्यावर बसून त्या चर्चमध्ये म्हणायला लागतात, देवा होय, अगदी पहिल्या दिवसापासून तुझी स्तुती करतो, होय ती एक गोष्ट कळली. आणखीन त्यांना काही गोष्टी असवतात, हळुवार रीतीने ते देवाची स्तुतीच करायला लागतात. एवढा वेळ प्रियानो ते घालवतात देवाची स्तुती करण्यामध्ये. जवळपास दीड तासानंतर त्या ठिकाणी ते प्रार्थना संपून स्वतःला म्हणतात, एवढं सगळं देवाने केलं, मग मी का ही मंडळी सोडून चाललो होतो, मला काही लक्षात येत नाही आता. सांगायचं तात्पर्य काय, भयंकर अडचणी आहेत, भयंकर त्रास होते, भयंकर त्यांना कदाचित छळामधून किंवा वाईट प्रसंगामधून जावं लागलं, पण ज्या वेळेला ते देवाची स्तुती करायला लागले, ज्या वेळेला प्रियानो ते सर्व देवाने केलेल्या कार्याची आठवण करायला लागले आणि आठवण करता करता देवाला धन्यवाद द्यायला लागले, ते इतकं जास्त गणण्यात आलं की त्यांचं कारण जे आहे मंडळी सोडून जाण्याचं ते एकदम क्षुल्लक वाटायला लागलं त्यांना. ते क्षुल्लक वाटतं प्रियानो ज्या वेळेला आपण देवाची स्तुती करायला लागतो. काही लोक आहेत या समुदायामध्ये की त्यांना आवडत नाही आहे देवाची स्तुती. प्रियानो, आज तुम्हाला प्रश्न मला विचारायचा आहे, आज या झावळ्याच्या दिवसानिमित्ताने अशी पण परिस्थिती आहे का तुमच्यावरती, काही तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, तुमच्या कुटुंबामध्ये, की तुम्ही म्हणतात काय देवाची स्तुती करायची, कशाबद्दल देवाची स्तुती करायची? आठवायला सुरुवात करा प्रियानो, मागील दिवसांमध्ये आठवायला सुरुवात करा देवबापाने कशा रीतीने आपल्याला खरोखर चालवलेलं आहे. विशेष करून मागील 2 वर्षामध्ये काही जणांचे आपल्या घरातले गेलेले आहेत, त्यांनी पण आठवावं. पण मग आपण का जिवंत आहोत? जगामध्ये कितीतरी लोक यामधून प्रियानो निघून गेलेले आहेत, भारत देशामधून गेलेले आहेत, आपल्या मंडळीतून गेलेले आहेत, पण आपण जिवंत आहोत. आपण का आहोत आणि आपल्याला का ठेवलं जिवंत? हा प्रश्न विचारा प्रियानो. आणि प्रश्न विचारल्यानंतर देवाला हे सुद्धा म्हणा, होय प्रभू, तुझी स्तुती असो, मला अजून जिवंत ठेवलंय, कारण अजूनही तुझं गौरव तू करून घेणार आहेस, तुझं कार्य करून घेणार आहे, म्हणून जिवंत ठेवलेले प्रियानो. आणि म्हणून ह्या झावळ्याच्या दिवशी प्रियानो, जरी आनंद उत्सव आहे, खेदाची गोष्ट आहे, पण ती खेदाची गोष्ट आपल्या जीवनामध्ये नसावी प्रियानो. आपण देवाला धन्यवाद देत राहायला पाहिजे. दुसरी गोष्ट प्रियानो आपण यामध्ये बघूया, लूकवृत्त वर्तमान 19वा अध्याय आणि त्याचं प्रियानो 45 वचन काय म्हटलेलं आहे. लूकवृत्त वर्तमान 19 अध्याय आणि 45 वचन कोणी वाचेल? येस. नंतर तो मंदिरात गेला व त्यास विक्री करीत होते, त्यास तो बाहेर घालू लागला आणि त्यांना म्हटले, माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे, परंतु त्याची तुम्ही लुटारूंची गुहा केलेली आहे. यरुशलेममध्ये प्रवेश झाल्यानंतरची गोष्ट आहे प्रियानो. आनंद आहे, आनंदाच्या प्रसंगामध्ये प्रियानो काही क्षण माणसाला पण चांगले वाटतात, पण काही खेददायक गोष्टी इथं झालेल्या आहेत. एका बाजूला येशू ख्रिस्ताला आनंद झालेला आहे, पण प्रियानो याच्यामध्ये आपण जर बघितलं 45 वचनामध्येच लगेच तिथं म्हटलेलं आहे, तो मंदिरात गेला व त्यात जे
विक्री करीत होते त्यास तो बाहेर घालू लागला. विक्री करत असणाऱ्या लोकांना त्याने बाहेर घालून टाकलं. का बरं? कारण त्याच्या परमेश्वराने जे शल्मोनाच्या द्वारे हे मंदिर उभारण्यात आलं होतं, त्या ठिकाणी प्रियानो फक्त स्तुतिस्तवन आणि यज्ञासाठीच प्रियानो ते केलं होतं. ते कुठल्याही प्रकारची बाजारपेठेसाठी प्रियानो बनवलेलं नव्हतं. तिथं प्रियानो बिझनेस करण्यासाठी देवबापाने ते बनवलेलं नव्हतं. तो काय प्रियानो एक मोठा मॉल नव्हता, शॉपिंग सेंटर नव्हतं ते. पण त्या काळातल्या लोकांनी ते शॉपिंग सेंटर सारखं करून टाकलं होतं, मॉल सारखं करून टाकलं होतं. कारण त्यांना जे काही परमेश्वराला अर्पण द्यायचे आहेत, वेगवेगळी अंतर्पण आहेत, पापार्पण आहेत, त्यासाठी प्रियानो त्यांनी तिथं छोटी 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 दुकानं टाकली होती की जी परमेश्वराला कधीही आवडलेली नाही आहेत प्रियानो. पण कुठंतरी प्रियानो ही गोष्ट सगळ्यांनी मान्य केली होती, हरकत नाही त्याला. याजकांनी सुद्धा मान्य केली होती प्रियानो. लोकांना तर मान्यच होतं, कारण त्यांना फार दूरवर जायला लागणार नाही. त्या मंदिराच्याच काही गाळ्यांमध्ये तिथं त्यांनी छोटे छोटे प्रियानो हे दुकानं टाकली आहेत. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला मात्र ते आवडलं नाही. म्हणून तिथं म्हटलेलं आहे, तो मंदिरात गेला व त्यात जे विक्री करत होते त्यास तो बाहेर घालू लागला आणि त्यांना म्हणाला, माझे घर प्रार्थनेचे घर होईल असा शास्त्रलेख आहे, परंतु तुम्ही त्याची लुटारूंची गुहा केलेली आहे. लुटारूंची गुहा, त्याने असं म्हटलं नाही तुम्ही तर बिझनेस सेंटर केलेलं आहे, मॉल टाकलेलं आहे, असं नाही म्हटलं. तो लुटत होते त्या ठिकाणी, देवाच्या नावाखाली लुटत होते प्रियानो. म्हणजे एखादी वस्तू, त्यांना एखादा प्राणी द्यायचा असेल एखाद्या किमतीला, तिथं बाहेर कदाचित, मंदिराच्या बाहेर कदाचित त्याची किंमत कमी असेल, पण या ठिकाणी जर तुम्हाला तो पाहिजे असेल तर तो एवढ्या एवढ्या किमतीला मिळेल, त्याच्या डबल टिबल चौपट माहीत नाही. लुटत होते ते प्रियानो, व्यवसाय पण नव्हते करत, लुटत होते. खेददायक गोष्ट प्रियानो आहे. परमेश्वराच्या मंदिर, प्रार्थनेचं मंदिर म्हटलं गेलेलं आहे. मार्क शुभवर्तमान जर काढलं प्रियानो तुम्ही, याचा 11वा अध्याय आणि त्याच्या 11व्या वचनामध्ये काय लिहिले प्रियानो? मार्क शुभवर्तमान याचा 11वा अध्याय आणि 11 वचन काय म्हणते बघा. येस, 11 वचनामध्ये प्रियानो आपल्याला समजतंय की येशू यरुशलेमेत आल्यावर मंदिरात गेला व त्याने सभोवर सर्व काही पाहिल्यावर सायंकाळ झाली, म्हणून तो आपल्या 12 शिष्यांसह घरी निघून गेला. त्याला दुःख झालेलं आहे प्रियानो, जे काही पाहिलेलं आहे. मार्क फक्त सांगत आहे त्याने बघितलं आणि तो घरी निघून गेला, त्याने काही उपासना केली नाही. यावरून समजतं की त्याला खेद झालेला आहे. लूक सुद्धा सांगत आहे की त्याने प्रियानो त्या ठिकाणी शब्द वापरलेला आहे, तुम्ही लुटारूंची गुहा करून ठेवलेली आहे. भक्ती मंदिर आणि त्याचं प्रियानो संपूर्ण परिसर ही देवबापाच्या उपासनेसाठी प्रियानो बनवलेली जागा आहे. या ठिकाणी आपण इतर दुसऱ्या कुठल्याही गोष्टींसाठी येऊ नये. जर आपल्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या उद्देशाने आपण जर या ठिकाणी येत आहोत, भक्ती प्रियानो आपण डोळ्यासमोर न ठेवता दुसऱ्याच कुठल्या कारणासाठी येत आहोत. कोण कारणासाठी जातील की ते माझ्या मुलासाठी किंवा माझ्या मुलीसाठी कोणतं स्थळ चांगलं आहे का, एवढ्या एका कारणासाठी प्रियानो ते चर्चमध्ये जात असतील. काही लोक आहेत की कदाचित चला या निमित्ताने काहीतरी व्यवसाय तरी मला करता येईल, काही लोकांच्या भेटीगाठी होतील आणि मग मला त्या ठिकाणी व्यवसाय सुरू करता येईल. जर आपल्या अंतःकरणामध्ये परमेश्वराची उपासना, त्याची भक्ती याला सोडून दुसरं काही प्रियानो तुम्ही भक्ती मंदिरामध्ये येऊन करत आहात, आपल्याला सुद्धा तो म्हणणार आहे लुटारांची गुहा केलेली.
आपण कोणत्या उद्देशाने आणि ती उद्देशाने येत आहोत, तर खात्रीने तसंच होत आहे का आपल्या चर्चमध्ये? आपल्या भक्तीमध्ये आपण तसं करत आहोत का? देवाची स्तुती असो, आपल्या चर्चमध्ये ही प्रथा पण नाही आहे. काही ठिकाणी मला ऐकायला मिळतं की या दिवसांमध्ये हंगामाचा सण असतो, तिथं मग ते वेगवेगळे पदार्थ काय मांडले जातात, त्याचा लिलाव काय होतो, आणि मग ते छोटीचीच गोष्ट असते. एखादा कोंबडं आणलं, कोंबड्याची किंमत, जिवंत कोंबड्याची किंमत बघितली तर 200 रुपये आहे, पण त्याच्यावर बोली लावली जाते आणि तो 1000 रुपये, तो 1500 रुपयेपर्यंत विकला जातो, 2000 रुपयेपर्यंत विकला जातो. चर्चमध्ये बसून त्याचा बोली लावली जाते. लुटारूंची गुहा आहे प्रियानो ती. हे करायला नकोय चर्चमध्ये. ज्या चर्चमध्ये मी लहानाचा मोठा झालो प्रियानो, तिथं मला हे पाहायला मिळायचं. माझ्या पाळक साहेबांना पण ते कधी आवडलं नाही, पण तिथल्या मंडळीच्या लोकांनी ती प्रथा म्हणे आमच्याकडे बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि खंड पडू देणार नाही आम्ही. होय, ती भक्ती झाल्यानंतर जरी होत असली, परंतु त्याच ठिकाणी प्रियानो जिथं ते भक्ती करत होते तिथंच ते चालत होतं सगळं. असं नाही की त्यांनी एखादा ग्राउंड घेतला, असं नाही की त्यांनी कॅम्पसमध्ये दुसरीकडं चर्चच्या बाहेर त्यांनी काहीतरी तिथं स्टॉल लावलेत आणि केलेले आहेत. त्याच बिल्डिंगमध्ये जिथं प्रार्थना होते, भक्ती होते, तिथंच प्रियानो बोली लावण्याच्या गोष्टी चालतात. आज जगामध्ये प्रियानो याला मान्यता आहे, मंडळांमधून मान्यता आहे, अधिकाऱ्यांकडून मान्यता आहे, याजकाकडून, पाळकांकडून मान्यता दिली जाते. आपण चर्चमध्ये येत आहोत. मागील रविवारी देखील प्रियानो मी म्हटलं तुम्हाला, आपण चर्चमध्ये येत आहोत तर आपण आपल्या कुटुंबासह, आपली किती लहान मुलं असतील त्यांना प्रियानो शिकवणं गरजेचं आहे. हे देवबापाचं मंदिर आहे, आपण कसं राहायला पाहिजे. इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हे पवित्र ठिकाण आहे. आता काही चर्चेसमध्ये लिहिलेलं असतं वरती, देव आपल्या पवित्र मंदिरात आहे. पण कधी कधी ऐकायला मिळतं की तिथं पोलीस उभा राहून भक्ती चालते. देव आपल्या पवित्र मंदिरात आहे, मग पोलिसांची काय गरज आहे? म्हणजे वृत्ती किती झालेली आहे ती इथं. असं व्हायला नकोय प्रियानो. आणि याच्याबद्दल कोणी त्या ठिकाणी बोलत नाही. आज बाकीच्या मंडळींचं जाऊ दे प्रियानो, आपण आपल्या मंडळीचं आपण पाहूया. भक्ती मंदिर कशासाठी आहे देवबापाने दिलेलं? हे फक्त गाजवण्यासाठी, लग्न करण्यासाठी नाही आहे प्रियानो, परंतु या ठिकाणी देवबापाची उपासना होणं गरजेचं आहे. आणि ती मागील आठवड्यात जसं म्हटलं प्रियानो, आत्म्याने आणि खरेपणाने व्हायला पाहिजे. हे जरी प्रियानो दगडे मातेचं प्रियानो मंदिर आहे, परंतु या मंदिरापेक्षा विशेष करून आपल्या शरीराचं प्रियानो लक्ष देणं पाहिजे. कारण याला परमेश्वराने म्हटलेलं आहे, शरीराला, तुमचं शरीर तुमच्या देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. बाप्तिस्म्याच्या क्लासमध्ये प्रियानो या मुलांना मी शिकवत होतो. योहान 3:16 सगळ्यांना आठवतं आहे का नाही? योहान 3:16, देवाने जगावर एवढी प्रीती केली. योहान 3:16 सारखंच आहे. 1 करिंथ 3:16 आहे का नाही? 1 करिंथ 3:16 जिथं म्हटलेलं आहे, वाचा कोणी काय म्हटलेलं आहे तिथं? तुमचं शरीर, 1 करिंथ 3:16, तुम्ही हां मेन चांगली गोष्ट आहे. इकोमध्ये ऐकायला मिळालं तर चांगलीच गोष्ट आहे ना? इकडून पण ऐकायला मिळते, तिकडूनही ऐकायला मिळते, फार चांगलं आहे. आणि हे वाचलंच पाहिजे असं 2 वेळा. तुम्ही देवाचे मंदिर आहात. कोण मंदिर आहे? तुम्ही देवाचे मंदिर आहात. हे मंदिर नाही आहे, हे चर्च ऑफ द नॅझरीनचं आहे. पण हे जे बसलेलं आहे, हे सगळे लोक तुम्ही देवाचे मंदिर आहात. गंमत म्हणून दर बॅचमध्ये मी बॅप्टिझमच्या करत असतो की बोर्डवरती प्रत्येक बॅचमध्ये मी सांगत असतो, चर्चचं चित्र काढा रे बाबांनो. आणि मग त्यांच्या हातात एक स्केच पेन देतो आणि सांगतो, काढा चर्चचं चित्र.
मग जेवढे असतील ते सगळ्यांना बोर्डवरती चित्र काढायला लावतो. सगळेजण कुठं छोटं काढतात, मोठं काढतात, क्रॉस दाखवतात. चर्च. यावेळेला एकाच मुलाने सांगितलं, आकाशने ठिपके ठिपके दाखवले आणि एक माणूस दाखवला. म्हटलं हे काय रे? ही मंडळी बसली आणि हे पाळक आहेत. हे चर्च आहे. अगदी बरोबर म्हटलं. मला आनंद वाटला या बॅचला. ती बॅच पण चांगलीच आहे ती सुद्धा. त्यांना पण पटलं लगेच ते. आणि एवढ्या लहान वयात ते समजलं. चर्च म्हणजे लोक बसलेले आहेत ते चर्च आहे, चर्च बिल्डिंग नाही. याला आपण महत्त्व देत नाही. हो, त्याच्याबद्दल आपण प्रियानो 25 वर्ष साजरे केले आता. त्याला धन्यवाद म्हणून दिलं प्रियानो ते. त्याच्या निमित्ताने प्रियानो आपण स्मरणिका काढली, फोटो टाकले त्याच्यामध्ये. पण त्या फोटोमध्ये जे लोक त्या ठिकाणी आहेत ते खरं चर्च आहे प्रियानो. तुम्ही जे बसलेले आहेत ते तुम्ही चर्च आहात. आणि म्हणून तो त्याच्याबद्दल म्हणत आहे, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल, कारण देवाचे मंदिर पवित्र आहे आणि तेच तुम्ही आहात. तेच तुम्ही आहात, ते पवित्र आहे. आणि म्हणून प्रियांनो, ख्रिस्ती लोक कुठल्याही व्यसनामध्ये अडकायला नको. स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये कुठलंही व्यसन, तरुणांमध्ये, लहान मुलांमध्ये कुठलंही व्यसन नको आहे. ख्रिस्ती आहोत आपण. शरीर देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. गुटखा, तंबाखूच नाही प्रियांनो, मिस्त्री सुद्धा आहे, डेंजर प्रकार. आणि मिस्त्रीला शब्द काय दुसरा? हा हा व्हायोलिन वाजवायचं आहे का नाही? काही जणांना व्हायोलिन वाजवायला आवड, सकाळ संध्याकाळ व्हायोलिन वाजवत बसतात. होतच नाही म्हणे पाळक. व्हायोलिन वाजवल्याशिवाय जातच येत नाही म्हणे. सवय लावून घेतली. देवाच्या आत्म्याचं मंदिर नाही म्हणता येईल मग ते. प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे त्या शल्मोनाने बांधलेल्या मंदिराबद्दल, लुटारूंची गुहा करून ठेवली आहे. आज जर आपण अशी काही व्यसन करत आहोत तर आज प्रभू काय बोलेल? तुमच्या समोर जर उभा राहिला आणि तो म्हणेल हे देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे, तुमच्याकडेच बोर्ड दाखवलं, माझ्याकडे त्याने असं बोर्ड दाखवलं म्हटलं, तर मी काय उत्तर देऊ त्याला? देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे तर मी हे काय केलं ह्याचं? कारण 17 वचनामध्ये काय म्हटलेलं आहे तिथं प्रियानो? जर कोणी, पुढं वाचा, काय म्हटलंय त्याला? येस, देव त्याचा काय करेल? नाश करेल प्रियानो. देव त्याचा नाश करेल. आणि तिथं पण काय केलं त्याने? तिथं काय केलं त्याने? शल्मोनाच्या मंदिरामध्ये चाबूक घेतला, फटके मारले नाही लोकांना, चौरंग आणि बाकीचे सगळं त्यांनी उलटं करून टाकले आणि सगळे जनावर, कबूतर सगळे घालून टाकले प्रियानो. स्वच्छ करून टाकलं त्याने. आनंद, जयोत्सव आहे प्रियानो. जावळ्याचा रविवार आहे, पण खेददायक गोष्टी पण आहेत त्याच्यात, दुःखदायक गोष्टी आहेत. आणि या माणसाने प्रियानो करून ठेवलेले आहेत की ज्यामुळे प्रियानो देवाला देखील दुःख होत आहे, त्रास होत आहे त्याला. मी काय केलं आणि हे काय करून ठेवले? आज संपूर्ण पृथ्वी जरी बघितली प्रियानो, देवाने किती सुंदर बनवली होती, पण मनुष्याच्या पापामुळे आज त्याला प्रियानो भयंकर रीतीने विद्रुपता आलेली आहे. ती हिरवीगार राहिली नाही, ती निळी म्हणून दिसणार नाही प्रियानो. आपल्याला आकाश निळं का दिसतं प्रियानो? आकाश निळं का दिसत असतं? अभ्यास केलाय लहान मुलांनी शाळेत. आकाश निळं का दिसतं? कारण समुद्राचं पाणी निळं आहे. समुद्राचं पाणी निळं असल्यामुळे आकाश निळं दिसत आहे. पण जसजसं रॉकेटने माणूस वर जातो तसतसा तो रंग बदलत जातो. आज आकाश निळं दिसणार नाही प्रियानो, थोड्या दिवसांनी गढूळ दिसायला लागेल. आणि दिसतंय आता, धुरकट दिसायला लागतं.
देवाने फार सुंदर उत्पन्न केलं होतं, पण आता मात्र धुरकड झालेलं आहे ते. पूर्वी आपल्या चर्चच्या टॉवरवरून आपल्याला चांद बीबीचा महाल दिसायचं. आता काही घरं पण बांधली आहेत, पण जरी त्या ठिकाणी नीट बघायचा प्रयत्न केला ना, तो स्पष्ट दिसतच नाही प्रियानो. धुरकड झालेलं आहे. आपलं शरीर प्रियानो देवबापाने फार सुंदर बनवलं होतं. सुरुवातीपासून त्याने आशीर्वादित ते केलं होतं. पण आज प्रश्न विचारायचा आहे की खरंच मी ते जतन केलेलं आहे का? मी त्याच रीतीने ते वाढवत आहे का? पवित्र ठेवलेलं आहे का? फक्त बाकीच्या गोष्टींनीच नाही प्रियानो, मी व्यसनांबद्दलच म्हणत नाही, आध्यात्मिक रीतीने आपण कसे त्या ठिकाणी आहोत. कारण या शरीरामध्ये जीव पण आहे आणि आत्मासुद्धा राहतोय. तो किती पवित्र आपण ठेवलेला आहे, त्याकडे प्रियानो लक्ष देत आहे देव. आणि म्हणून दोन गोष्टी आपण बघितल्या प्रियानो याच्यामध्ये, खेददायक गोष्टी आहेत. एक तर देवबापाची स्तुती काही लोकांना आवडत नव्हती, ते करत नव्हते. दुसरी गोष्ट प्रियानो आपण बघितली की होय, परमेश्वराला जे मंदिर आहे ते प्रियानो त्याने स्वतः बनवलेलं आहे. तिसरी आणि शेवटची गोष्ट प्रियानो मी आपल्यासाठी मांडत आहे. लूक शुभवर्तमान 19 आणि 44 त्याच अध्यायामध्ये प्रियानो आपण पाहत आहोत. कोणी वाचेल? येस, थँक्यू. तुला व तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिरावर चीर राहू देणार नाही, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाहीस. कोणाला बोलत आहे प्रियानो? येशू ख्रिस्त कोणाला बोलत आहे? येरुशलेमकडे बघून म्हणत आहे. येरुशलेमकडे बघून म्हणत आहे, येरुशलेमच्या मंदिराकडे बघून तो म्हणत आहे प्रियानो. महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये काय? तुझ्या मुलाबाळांना धुळीस मिळवतील आणि तुझ्यामध्ये चिरावर चीर राहू देणार नाहीत, कारण तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय, तुझ्यावर कृपादृष्टी केल्याचा समय तू ओळखलाच नाहीस. तुझ्यावर कृपादृष्टी केली प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे येरुशलेमवर, पण तू ओळखलं नाहीस. तो काय दगडा मातीकडे बघून म्हणत नव्हता, बिल्डिंग्सकडे बघून म्हणत नव्हता, पण तिथे राहणाऱ्या लोकांबद्दल तो म्हणत होता प्रियानो. तुम्ही समय ओळखला नाही. उपदेशक म्हणतो सर्व गोष्टीचा समय आहे, नाही का? बांधण्याचा समय आहे, तोडण्याचा समय आहे, आलिंगन देण्याचा समय आहे, आलिंगन सोडण्याचा समय आहे, जोडण्याचा समय, तोडण्याचा समय, सगळ्या गोष्टीचा समय आहे. पण तो समय तू ओळखला नाही, तो म्हणतोयस. पण तो नुसताच समय नाही. काही लोक म्हणतील होय आम्ही समय ओळखतो, आता सकाळचे 11:55 झालेली आहेत, समय ओळखतो. पण तो तसल्या समयाबद्दल नाही म्हणत आहे, तो घड्याळाच्या समयाबद्दल म्हणत नाही, वेळेबद्दल. तो म्हणत आहे की तुझ्यावर कृपादृष्टी केली होती, तो समय ओळखून तू जर सावध झाला असता किती बरं झालं असतं. पण तू तसं केलेलं नाही, तो म्हणत आहे. आणि म्हणून प्रियानो, यशायाचं भविष्यवाणी जे आहे, यशाया 62 आणि त्याचं 11 वचन वाचूया आपण. यशायाचं पुस्तक 62वा अध्याय आणि 11 वचन काय म्हणते प्रियानो बघा. येस, थँक्यू. तो म्हणत आहे, पहा परमेश्वराने दिगंतापर्यंत हे वर्तमान गाजवले आहे की सियोनेच्या कन्येला म्हणा, पहा तुझे तारण येत आहे. आधीच सांगितलेलं आहे, सियोनेच्या कन्येला सांगितलं तारण येत आहे, पहा वेतन त्याचपाशी आहे,
व परिपत्र त्यासमोर आहे. तुझ्याकडे येत आहे. भविष्यवाणी आधीच सांगून ठेवली होती की तो तुमच्याकडे येणार आहे. लोकांनी समय ओळखला नाही, लोकांनी तारडाराला ओळखलं नाही प्रियानो. आज देखील प्रियानो परिस्थिती तशीच आहे की आपण आपल्यावरती कृपेचा समय आहे हे आपण ओळखलेलं नाही अजून. काही अजूनही निद्रेमध्ये आहेत, म्हणजे झोपा घेत आहेत. त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाची चाहूल काहीच वाटत नाही आहे प्रियानो. अवतीभोवती वातावरण कशा रीतीने चाललेलं आहे याचं त्यांना भान बिलकुल नाही. ते म्हणतात खूप चांगलं जीवन चाललंय, बस असंच राहू द्यावं. एका देवाच्या सेवकाने असं म्हटलं आहे प्रियानो की आजच्या काळातल्या ख्रिस्ती लोकांना हे जग आपलं कायमचंच घर वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाबद्दल त्यांना काहीच चिंता वाटत नाही. हे जग त्यांना कसं झालेलं आहे, कायमचं घर आहे हेच बरं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुसरं आगमन ते राहू द्या बाजूला, इथंच मला भरपूर काम आहेत. आणि म्हणून इथल्या जगामध्ये एवढे व्यस्त झालेलो आहोत आपण की आध्यात्मिक गोष्टींसाठी वेळच नाही आहे. कृपेचा समय आहे हा कृपेचा समय आहे. कृपा कधीही काढून घेतली जाईल प्रियानो, कधीही भयंकर प्रसंग येईल. कुणाला वाटलं होतं का 2 वर्षापूर्वी? कोणी अनुभवला नाही असा भयानक लॉकडाऊन प्रियानो अनुभवला आपण सगळ्यांनी. काय परिस्थितीमधून गेलो, प्रियजन गेले तर गेले, पण सगळ्यात सुरुवातीचा लॉकडाऊन आठवा. एकदम सगळीकडे एकदम शुकशुकाट, एका रात्रीतून सगळं बंद. कृपेचा समय, त्याच्या आधीचे दिवस, अरे बापरे बापरे, काय काय करत होतो आपण, काय कसं करत होतो. पण नंतर एकदमच सगळं स्ट्रिक्टली फॉलो करायला लागलं. चर्चमध्ये बघा ना आता थोडेसे किती लोकांच्या तोंडाला मास्क आहे, किती लोकांच्या मास्क आहे तोंडाला. बिंदास आपण लावून बसलं पाहिजे आहे का नाही. काही जण बसलेत, बाकीचे नाही ओळखत समय. देव सहाय्य करो आपल्याला, खरंच सहाय्य करो. जर तुम्ही इथं राहत असाल तसे बाहेर तुम्ही काळजी घेत असाल चांगली गोष्ट आहे. मग देवबापाच्या दयेने इथं पण देवबापाने सहाय्य केलेलं आहे आपल्याला. पण बाहेर जाताना बिंदास नका राहू, काळजी घ्या, काळजी घ्या. दर दिवशी कुठं काय वाढेल एकदम आपल्याला सांगता येत नाही. आणि काय देवबापाच्या माहीत नाही, सांगता येत नाही त्याची इच्छा काय आहे की सगळीकडे एकदम परत लॉकडाऊन. हा कृपेचा काळ आहे. सरकार पण सगळ्यांना ओढून सांगत आहे प्रयत्न. पण मी बाहेरसुद्धा बघतो लोक सगळे एकदम बिंदास आहेत. सरकार सांगत आहे काळजी घ्या, ऐच्छिक आहे आता मास्क लावणं, पण तुमची काळजी घ्या तुम्ही. हा कृपेचा काळ म्हणूया आपण प्रियानो. परमेश्वराने कृपेचा काळ इस्रायलला देखील दिला होता प्रियानो, पण त्यांनी तो ओळखला नाही. आणि म्हणून प्रियानो आपण 35 वचनामध्ये जर बघितलं त्या ठिकाणी तर काय म्हटलंय, मग त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर येशूला बसवले. त्यांनी ते येशूकडे आणले आणि आपली वस्त्रे त्या शिंगरावर घालून त्यावर त्याला बसवले. त्याला डायरेक्ट बसवलं नाही प्रियानो. त्यांनी ओळखलं, अरे हा राजा आहे. आणि त्यावेळेला प्रियानो गाढव हे फार वाईट नव्हतं, चांगलंच माध्यम होतं. कारण 2 व्हीलर नव्हते आपल्यासारखे त्या काळामध्ये. प्रवासासाठी ते एक चांगलं माध्यम होतं. आणि म्हणून ते आणून दिलं, त्याच्यावर डायरेक्ट नाही बसवलं, त्यांनी आपली वस्त्र त्याच्यावर टाकली. थोडक्यात मला हे म्हणायचं आहे की लोकांनी ख्रिस्ताला ओळखलं होतं त्या ठिकाणी आणि म्हणून त्याचा जय जयकार करायला लागले होते. पण तो एक फार कमी वेळ होता प्रियानो. त्यांनी 4000 लोकांनी खाऊ घातलं, त्या लोकांना खाऊ घातलं. 5000 लोकांना परत एकदा खाऊ घातलं. पण नंतर आपण लगेचच रविवार नंतर सोमवार, मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 4 दिवसात त्याला धरण्यात आलं. आणि हेच लोक जय उत्सवाने प्रियानो होसाना होसाना ओरडणारे
ते म्हणायला लागले, ह्याला वधस्तंभावर खेळा. बरब्बासारखा जो भयंकर डाकू आहे त्याला सोडा, पण ह्याला मात्र मारा. त्यांनी ओळखलं नाही प्रियांनो, नीट ओळखलं नाही. इथं ते वस्त्र चढून त्याला बसवत आहेत, पण 4 दिवसात त्यांनी सगळं काही संपून टाकलं. समय ओळखणं प्रियांनो तुमच्या आणि माझ्या हातामध्ये. आज वेगवेगळी परिस्थिती आपण बघत आहोत, वेगवेगळं वातावरण प्रियांनो आपण बघत आहोत, आणि यावरून समजायला पाहिजे की येशू ख्रिस्ताचं आगमन फार लवकर आहे. आपल्याला कधीही प्रभू घेऊन जाईल वर. आपण तयारीत आहोत का? आज प्रियांनो प्रभू आला, भक्ती होत असताना आला, भक्ती झाल्यावर आला, आज सायंकाळी आला. तो माझी तयारी आहे का? प्रत्येकाने विचारावं, माझी तयारी आहे का त्याला सामोरं जाण्यासाठी? मी जाऊ शकतो का? जाऊ शकते का? काय माझ्यामध्ये आहे अजून राहिलेलं? आणि म्हणून त्या व्यक्तीने प्रियांनो म्हटलेलं आहे, मला वाटतं ए टोझर नावाचा व्यक्ती आहे, त्याने म्हटलेलं आहे, ख्रिस्ती लोकांना हे जग आपलं कायमचं ठिकाण वाटायला लागलेलं आहे, आणि म्हणून येशू ख्रिस्ताबद्दलचं प्रियांनो त्यांना दुसऱ्या आगमनाबद्दल काही वाटत नाही, काळजीच नाही आहे, कोणी वाटच बघत नाही. तो कधी पण येऊ शकतो आणि आपल्याकडे. इतकं संपूर्ण प्रियांनो चिन्ह जे आहेत पूर्ण झालेली आहेत. आपला प्रश्न प्रियांनो आपण विचारूया स्वतःला, या भूतलावरती मी आज आहे, उद्या राहील का? उद्याचा दिवस पाहिल मी? नाही सांगता येत प्रियांनो. मला माझं नाही सांगता येत, तुम्हाला तुमचं नाही सांगता येणार, पण तयारी आपली करायला पाहिजे. या झावळ्याच्या निमित्ताने आज हे खेददायक गोष्टी आहेत प्रियांनो. देवाचं स्तुतिस्तवन काही लोक करत नाहीत. त्यांना देवाच्या स्तुतिस्तवनाबद्दल काही वाटत नाही. नंबर 2 आपण बघितलं प्रियांनो, आपलं शरीर देवाच्या आत्म्याचं मंदिर आहे. या मंदिराची किंवा आपलं राहतं घर याची जशी आपण काळजी घेतो, डागडुजी करतो, मेंटेनन्स करत असतो, तसं आपल्या शरीराचं देखील प्रियांनो आणि आत्म्याचं देखील प्रियांनो मेंटेनन्स होणं गरजेचं आहे. आणि मग नंबर 3 आपण यामध्ये पाहिलेलं आहे प्रियांनो की हे समय आपण ओळखून घेतलेला आहे का? त्या समयाप्रमाणे आपण चालत आहोत का? बाकीचे लोक जगामध्ये झिंगत राहतील प्रियांनो, वेगवेगळ्या गोष्टींमध्ये गुंगून राहतील, त्यांची कामं कधीच संपणार नाहीत. लक्षात घ्या, त्यांना प्रियांनो या जगामध्ये जेवढा वेळ त्यांना जास्त वाटतो तेवढे ते देवाच्या सान्निध्यामध्ये त्यांना बिलकुल आनंद वाटत नाही. आपलं उलटं व्हायला पाहिजे प्रियांनो, आपण जगामध्ये नाही तर देवामध्ये आपल्याला आनंद जास्त व्हायला पाहिजे. त्यावेळेला परमेश्वराला सुद्धा वाटेल की होय, ही माझी मंडळी मला भेटण्यासाठी उत्सुक आहे. येशू ख्रिस्ताला जसं त्या ठिकाणी प्रियांनो माहिती होतं, हेच लोक जे आहेत उद्या ह्याला परत वधस्तंभावर मारणार आहेत. त्याने असं म्हटलं का मग आपल्याकडे बघून, हेच लोक आहेत की यांना मी सर्व आशीर्वाद देतो, सर्व काही यांच्या गोष्टी सांभाळतो, पण हेच माझ्या विरोधामध्ये राहतील का उद्या? असं नको म्हणायला प्रियांनो. आपल्याकडे नको, आपल्या मंडळीकडे नको, आपल्या ख्रिस्ती लोकांकडे, ख्रिस्ती बंधू भगिनींकडे असं बिलकुल प्रभूने म्हटलं नको. आपण उलट इतरांना सांगायला पाहिजे, तुम्ही प्रभूवर विश्वास ठेवा. ख्रिस्ता हाच जिवंत देव आहे, तो आपल्या राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे, लवकरच येणार आहे. ही सुवार्ता प्रियांनो इतरांना देखील सांगा. त्यावेळेला परमेश्वराला मोठा आनंद होईल. आज त्याला झावळ्यांची गरज नाही, त्याला सुवार्तेच्या झावळ्या दाखवा, सुवार्तेच्या झावळ्या दाखवा, लोकांची मनं दाखवा त्याला. हे बघ प्रभू, ही झावळी माझ्याकडून आणली, हे बघ प्रभू, ही झावळी माझ्याकडून आणली, हा मुलगा, ही मुलगी, हा तरुण, ही तरुणी, हे बघ झावळी म्हणून तुझ्याकडे आणली प्रभू, मी स्वीकार कर याचा. त्याला सगळ्यात मोठा आनंद तो होणार आहे प्रियांनो. या झावळ्या घेऊन काही लोक आपल्या घरी घेऊन जातील, त्याचे क्रॉस बनवतील किंवा अशीच ठेवतील. मी मागे सांगितलं प्रियांनो, कॅथलिक लोकांची प्रथा आहे बरं काही. या झावळ्या चर्चमधून घेऊन जायच्या, चर्चमधून घेऊन गेलं की त्यांना फार पवित्र वाटतात, ते घरामध्ये सजवून ठेवतात.
वर्षभर त्यांचा समज असा आहे, परत म्हणतो समज असा आहे की आपल्या घरातल्या पीडा, दुःख, त्रास, रोग, भयंकर वाईट रीतीच्या गोष्टी त्या झावळीला चिकटतील आणि पुढच्या वर्षी राखीच्या बुधवारी ती झावळी आपल्या घरातून घेऊन जायची. चर्चमध्ये तिथं होम केला जातो, ती तिथं जाळली जाते. म्हणजेच काय, सगळी दुःख त्या ठिकाणी खलास होऊन जातं. आणि मग ती राख घ्यायची आणि भस्म म्हणून आपल्या डोक्याला लावायची. कुठून आणले, कुठून आणलं? हे पवित्र शास्त्र शिकवत नाही प्रियानो अशा गोष्टी. सैतानाच्या कामांमध्ये प्रियानो गुरफटून जाऊ नका. जे असे करत असतील आपले जवळचे नातेवाईक किंवा मित्रमंडळी, त्यांना आवर्जून सांगा पवित्र शास्त्राबद्दल नाही आहे, तुम्ही ख्रिस्ती नाही आहे. या झावळ्या आपण तेवढ्यासाठी लावल्या नाही आहेत इथं प्रियानो, आणि आपण अशा देत पण नाही. विचार करा प्रियानो, झावळ्याचा रविवार देवाला कसा आवडतं. वर्षभर झावळी दिसली पाहिजे, पण ती झावळी कसली? आत्म्याची झावळी असली पाहिजे, आपल्या शरीराची झावळी, आपल्या समयाची झावळी. प्रभू करो तुम्हाला आशीर्वाद. प्रार्थना करूया प्रियानो. राजांच्या राजा प्रभू, आम्ही पुन्हा एकदा विशेष तुझे आभार मानत आहोत. या झावळ्याच्या दिवसानिमित्ताने प्रभू, आम्ही पुन्हा एकदा तुझ्या वचनाकडे आमचं लक्ष लावलेलं आहे. तुझं वचन खरोखर प्रभू आम्हा प्रत्येकासाठी आत्म्याची तलवार आहे. सांधे मज्जा यांना भेदून प्रभू पुढे जात असते ती. आणि होय प्रभू, आमच्या हृदयामध्ये प्रभू तू तुझ्या आत्म्याच्याद्वारे देखील टोचणी देत असतो, आमच्याशी तू बोलत असतो. म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. माणसाचं नाही तर प्रभू तुझ्या आत्म्याचं मार्गदर्शन प्रत्येकाला प्रभू मिळत आहे. आम्ही फक्त ऐकून इथं शांत बसू नये, तर प्रभू यानंतर देखील आम्ही तुझ्या वचनाचा शोध करत राहावं, मनन करत राहावं, आणि ते आमच्या जीवनामध्ये खरोखर आत्मसात करावं म्हणून तू सहाय्य कर. कारण दिवस भयंकर आहेत, तुझं दुसरं आगमन देखील लवकरच होणार आहे. आणि तुझी इच्छा ही नाही की कुठलाही आत्मा मागे राहावा म्हणून. तर प्रभू प्रत्येकाने तुझा स्वीकार करून तुझ्या वचनाप्रमाणे वागावं, पवित्र जीवन जगावं, आणि ह्या झावळीचा, या झाडाचा अधिकाधिक फळ देण्यालायक बनवणार प्रभू तू सहाय्य कर. आज आम्ही जे प्रत्येकजण या ठिकाणी आहोत, आम्ही झाडाच्या रूपामध्ये आहोत प्रभू. आम्हाला फळ देण्यासाठी प्रभू तू सहाय्य कर. आम्ही तुला खरोखर आध्यात्मिक फळं द्यावी आणि प्रभू तीच तुझ्या चरणाजवळ समर्पित करावे म्हणून तू मदत कर. आज आम्हापैकी प्रत्येकाला प्रभू तुझ्या आत्म्याने तू चालव. वचनाची प्रभू पेरणी करण्यात आलेली आहे, त्याचं जतन करण्यास प्रभू तू सहाय्य कर. सैतानाचा मज्जाव कर प्रभू. पेरलेलं वचन हिरावून घेण्यास प्रभू तो प्रयत्न करेल, परंतु प्रभू ते आमच्या अंतःकरणात, आमच्या आत्म्यात ते सदैव आम्ही जपून ठेवू म्हणून तू मदत कर. पुन्हा एकदा प्रभू आम्ही आभार मानतो आजच्या संडे स्कूलच्या मुलामुलींसाठी, तरुण संघासाठी, सर्व मातापितांसाठी, आजी आजोबांसाठी, उपस्थित असलेल्या प्रत्येकाला प्रभू तू तुझ्या वचनाने आणि तुझ्या आत्म्याने प्रभू तू सावरून धर. परतीचा प्रवास आणि येत्या दिवसांमधल्या सर्व कार्यक्रम आम्ही तुझ्या पवित्र हातात सादर करत लहानशी प्रार्थना येशूच्या नावात मागते म्हणून तो एक बाप्पा आमेन. उभे राहूया प्रियांनो, आपण प्रभूने शिकवली प्रार्थना म्हणून. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाऊन, तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आमच्या ऋणी असरून सोडले तसे तू आमची ऋणी आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत नकोस तर आम्हास वाईटापासून सोडू, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आणि आता आणि इथून पुढे सदैव तुम्हाबरोबर असो. आमेन.